उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, सर्व समर्थ सेवेकरी आणि भाविक, आज रविवार आणि गुरुवार दरबारचा कामकाजाचा दिवस असतो हे आपणाला विदित आहे. तथापि देशाच्या राज्याच्या सीमारेषा ओलांडून आपला बहुमोल वेळ या सत्कार्याला खर्ची घालून आपण आलेला आहात. खरं तर आपण आला नाहीत, आपणाला स्वामींनी बोलवलेलं आहे. हे थोडं वेगळेपण आहे, म्हणून आपणाला स्वामींनी बोलवलेलं आहे. आणि स्वामींची सेवा आपल्या दप्तरी, आपल्या पदरी पडावी, त्यांचा कृपा आशीर्वाद असावा. निर्माण होणाऱ्या असंख्य अधिदैविक, भौतिक, आध्यात्मिक, मानसिक सर्व प्रकारच्या समस्यांचं निराकरण होऊन हा देश एकसंघ एकसंत व्हावा. आपल्या हातून देशाचं काम, धर्माचं काम, मानवजातीचं काम घडावं अशी अपेक्षा या कार्याची गेली अनेक दशकं ही वाटचाल चालू आहे. गेल्या 70-80 वर्षात स्वामी युगाचे युगप्रवर्तक आणि परमपूज्य दादांचे गुरु नारायणदासजी पिठले महाराजांनी मागील शतकामध्ये अखिल भारतातल्या मानवजातीला स्वामी समर्थ कळावेत, त्यांची सेवा घराघरात आणि मनामनात निमित्ताकारण पोचली जावी, त्यांच्या हातून स्वामी कार्य घडावं हा त्यांचा एक कृतसंकल्प होता. आणि त्यानुसार आज आपण त्यांनी घालून दिलेल्या या विचारसरणीत आणि चाकोरीत अवघा भारत स्वामीमय व्हावा, उभयतांच्या सर्व समस्यामुक्त व्हाव्यात, दुःखमुक्त व्हाव्यात, ऋणमुक्त व्हाव्यात, यासाठी सर्वतोपरी या कार्यातून गाव पातळी, तालुका जिल्हा पातळी, राज्य पातळी, देश पातळी आणि आज विदेशातसुद्धा या कार्याला खूप मागणी आहे. खरं तर आपणच कमी पडत आहोत त्यांच्यापर्यंत पोचायला. एवढ्या मानवी समस्या अफाट आहेत आणि या सर्व मानवी समस्या मुक्त जीवन करण्यासाठी या कलियुगाचे चालक, पालक, मालक सर्व स्वामी महाराज आहेत. स्वामी महाराज का आहेत हे आपल्या लक्षात येईल की गेल्या 1000 वर्षापासून स्वामी कार्यरत आहेत. खरं तर आधीच्या युगामध्ये कृत, त्रेता, द्वापारात प्रभू रामचंद्र, नंतर भगवान श्रीकृष्ण आपल्यातून जाऊन सुमारे 6000 वर्ष झालेली आहेत. आणि ज्या ठिकाणी ते अंतर्धान पावले कुरुक्षेत्रावर, त्याच ठिकाणी एक 8 वर्षाची बालक मूर्ती 1049 साली पृथ्वी दुभंगून वरती आली. खरं तर स्वामींचा इतिहास फार मोठा आहे. अनेक युगामध्ये भगवान विष्णूंनी अवतार घेतले, आविष्कार घेतले. ते अनेक माता भगिनींच्या उदरातून प्रभू रामचंद्र, कौसल्य असतील, देवकी, भगवान श्रीकृष्ण असतील, अशा अनेक अवतारामध्ये अनेक माता देवांच्या माता झाल्या. परंतु स्वामींची गोष्ट वेगळी आहे. स्वामींना जन्म देऊ शकणारी माता या त्रिभुवनात कोणी नव्हती. म्हणून पृथ्वीनंच मातेचं रूप घेतलं आणि पृथ्वी दुभंगून इसवी सन 1049ला चैत्र शुद्ध द्वितीयेच्या दिवशी पंजाब प्रांतात छेलीखेडे गावी स्वामींचं प्रकटीकरण झालं. आज तगायत त्यांनी अजून समाधी घेतली नाही, अवतार बदलला नाही. जो घटनाक्रम आपल्या समोर आलेला आहे तो एक घटनाक्रम आहे. त्यांनी 1049 ते 1378 पर्यंत संपूर्ण उत्तर भारत पायपीट केला. एवढे दिवस माणसाला देवांना जगण्याचं किंवा त्या अवतारात काम करण्याचा अधिकार नियतीनं दिलेला नाही.
म्हणून त्यांनी काय केलं, फक्त शर्ट बदलवला, अवतार बदलवला आणि त्यांनी दक्षिण भारतात येऊन, ज्या ठिकाणी आपण पिठापूरला गेला होता, अनेक उपक्रम पिठापूरला झालेले आहेत आंध्र प्रदेशामध्ये, यापूर्वी अनेक उपक्रम झाले, परंतु आपल्यात बसणारे जे काही सेवेकरी आहेत, कट्टरपंथी आहेत, की जे पेठापूरला गेलेले आहेत, त्यांनी हातवरती करावेत. धन्यवाद. भरपूर हातवरती आलेत. आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद आहेत. त्या पिठापूरच्या कर्मभूमीत प्रदीर्घ काल त्यांनी श्रीपाद श्री वल्लभ हे नाव धारण केलं. आधीचं कोण होतं? स्वामी महाराज होते. नाव काय घेतलं? श्रीपाद श्री वल्लभ. श्रीपाद श्री वल्लभ या आविष्कारात त्यांनी संपूर्ण दक्षिण भारत पायपीट केलं. त्यांना विदित होतं पुढे परकीय सत्ता या देशावर आक्रमण करणार आहे. ते आक्रमण थांबवण्यासाठी आपल्याकडं असा फौजफाटा पाहिजे, अशी तरुणांची बटालियन पाहिजे की तो हल्ला ते परतून लावते. म्हणून त्यांनी तो आविष्कार धारण करून अनेक तरुणांना त्यांनी या देशाचं सैनिक बनवलं. जसं उदाहरण द्यायचं झालं तर वारकरी पंथ आहे, संप्रदाय आहे, आणि 2000 वर्षापूर्वी पुंडलिकानं हेच काम केलं. त्या 3 बटालियन देशाचं रक्षण करण्याकरता उभ्या केल्या. पहिली बटालियन माळकरी. ती वयस्कर माणसं आपापल्या आसमंता गावामध्ये गल्लीमध्ये पांडुरंगाचा जप करायची, आणि जप करता करता आपल्या गावात कोण लबाड, डकेरा, भामटा, त्यावर ते लक्ष ठेवायचे. हातात माळ जपण्याचं काम चालू, आणि शोधक बुद्धीनं संशयित या गावात कोण चोर डकेरा आला आहे हे पण लक्ष ठेवायचं. जर ते सिद्ध झालं तर दुसरी बटालियन टाळ वाजवणारे असायचे. साधारण अर्धा किलो वजनाचा टाळ वाजवता वाजवता दृष्टीपथात एखादा लबाड आला, दुष्ट आला, डकेरा आला, तो टाळ त्याच्या अचूकपणे टाळक्यात टाकायचा. तुकाराम महाराजांनी नाठाळाच्या माथे काठी हे जे सांगितलेलं आहे ते अयोग्य नाही, ते योग्यच आहे. म्हणून तसं जर कोणी आलं तर हे टाळकरी मंडळी डोक्यात टाळ फेकून मारायची. तो मूर्छित व्हायचा, घायाळ व्हायचा, कबूल व्हायचा, मग योग्य ती शिक्षा त्यांना द्यायची. एवढे करून तो मजबूत असेल तर तिसरी तरुणांची बटालियन असायची. वेडूच्या काठ्यांमध्ये भगवा ध्वज फडकवत ते तिथपर्यंत पोचायचे. हळूच तो ध्वज, भगवा ध्वज खिशात घालून दोन्ही हातात ती काठी घेऊन त्याच्या प्रहार करून टाळक्यात टाकून त्याला यमसज्ञाला पाठवायचे. म्हणून माळकरी, टाळकरी आणि वारकरी यांनी देशाची संरक्षण व्यवस्था मजबूत ठेवलेली होती, म्हणून त्यांना वारकरी म्हणतात. ही वारकऱ्यांची सत्य आहे. आता कालानुरूप परिस्थिती बदललेली आहे, तो भाग वेगळा आहे. परंतु त्यावेळी श्रीपाद श्री वल्लभ स्वामींनी संपूर्ण उत्तर भारताची शान वाढवली. तुम्ही बघा, महाराष्ट्रापर्यंत मोगलांनी अनेक मंदिरांची तोडफोड केली. दक्षिणेमध्ये एकही मंदिराला हात लावण्याची त्यांना हिंमत झाली नाही. एवढं मोठं राखण करण्याचं काम, त्या आविष्कारात त्यांनी ती जिम्मेदारी तरुण पिढ्यांकडून करून घेतली. तोही आविष्कार 200 वर्षाचा त्यांनी थांबवला. सुमारे 200-2.25 वर्ष ते पूर्ण दक्षिण भारतात पायपीट करत होते. आणि इसवी सन 1528ला त्यांनी पुढचा आविष्कार नरसिंह सरस्वती स्वामी महाराज घेतला. तो महाराष्ट्रामध्ये कारंजा या गावी. कारंजाला या ठिकाणी फार कमी काल महाराज थांबले. पुन्हा उत्तर भारतात त्यांचं येणं झालं. नुकताच बाबर भारतात येऊन त्यांनी आपले पाय रोवले होते. इतिहास आपणाला विदित आहे. 1 नाही 2 नाही 700 वर्ष मोगल सत्ता
150 वर्ष इंग्रज सत्ता या देशावर कारभार करत होती, अन्याय करत होती, जुलूम करत होती, अन्याय अत्याचार करत होती, हे तुम्हाला माहीत आहे. आणि मग भगवान श्रीकृष्णांनी दिलेलं वचन स्वामींना पाळायचं होतं. पवित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनास्ताय संभवानी युगे युगे. धर्माचं, देशाचं आणि सज्जनांचं रक्षण करण्यासाठी हे युगपुरुष अनेक लोकांकडून काम करून घेत असतात. म्हणून त्यांनी उत्तर भारतात येऊन सर्व संत मंडळींचा एक गठ्ठा त्यांना प्रबोधन केलं. त्यात आमचे गोस्वामी तुळशीदासजी असतील, कबीरजी असतील, वृंद असतील, रैमण असतील, अशी कितीतरी सुमारे त्या काळात 10,000 संत त्यांचा संच तयार केला आणि संपूर्ण उत्तर भारत पायपीट केला. ही संस्कृती स्थिर करण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. तोही आविष्कार थांबवताना पुढे 50 वर्ष महाराज गाणगापूरला आले, संपूर्ण भारत पायपीट करून. आणि गाणगापूरला स्थावर झाल्यावर त्यांनी स्वतःच्या स्वबळावर गाणगापूर तीर्थ निर्माण केलं आणि तमाम दुःखितांना आवाहन केलं, तुमची दुःख माझ्या झोळीत टाका, मी तुम्हाला सुख देतो. या पार्श्वभूमीवर लाखो दुःखित लोक गाणगापूरला यायला लागले. भीमा अमरजा संगमावर स्नान करताच त्यांना अनुभव येऊ लागले. ही गर्दी गाणगापूरला होऊ लागली. पण गाणगापूरचं आजही एक वैशिष्ट्य आहे, ते तुम्हाला कदाचित माहीत असेल. कृतयुगामध्ये तथा मागील युगामध्ये प्रभू रामचंद्रांनी आपलं धनुष्य ठेवलं नाही, हनुमंतानं आपली गदा ठेवली नाही, द्वापारात भगवान श्रीकृष्णांनी आपलं सुदर्शन ठेवलं नाही, परंतु भगवान दत्तात्रयांनी आजही गाणगापूरला स्वतःच्या पादुका, निर्गुण पादुका म्हणून गाणगापूरला आहेत. हे त्याचा पुरावा आहे. म्हणून दत्त महाराजांचा मूळ आविष्कार स्वामी महाराज आहेत. या कलियुगाचं पान हलण्याची सारी सत्ता स्वामींजवळ आहे. म्हणून आपण न कळत फार मोठ्या शक्तीजवळ आलेलो आहोत. त्या 50 वर्षात स्वामींनी शेतकऱ्यांचा फार त्यांना कळवळा होता. एक शेतकरी रोज स्वामींचे पाय धरल्याशिवाय शेती करत नव्हता. जे गाणगापूरला आज आपलं सेवा केंद्र आहे, जे पीठ आहे, जे आपण गाणगापूरला गेलेले भाविक असतील त्यांनी कृपया हातवरती करावा. धन्यवाद. तुम्ही ज्या जागेमध्ये गुरुचरित्र वाचता, ज्या पीठामध्ये गुरुचरित्र किंवा सेवा करता, ती जागा गुरुचरित्राच्या अध्यायामध्ये एका शेतकऱ्याची जोंधळं कापायला जे सांगितलं ती जागा. तो शेतकरी रोज त्या कट्ट्यावर येऊन स्वामींचे पाय धरायचा, मग शेती करायची. स्वामींनी त्यांना एक दिवस हसत हसत सांगितलं की बेटा, ते कंचाला आलेलं पीक आत्ताच्या आत्ता कापून टाक म्हणे, आज्ञा शिरसावर. त्यानं मागचा पुढचा विचार न करता कंसाला आलेलं पीक, ते ज्वारीचं, जोंधळ्याचं 6 एकर जागा होती, दिवसभरात त्यानं कापून टाकलं. झालं काय, घरातल्या आणि गावातल्या लोकांनी त्याला मूर्खात काढलं. वेडा आहेत म्हणे, तुला वेड लागलं म्हणे, कंसाला आलेलं पीक तू कापलं, पण पुढे काय वाढून ठेवलेलं आहे काय माहीत. पीक कापून झाल्याबरोबर सतत 3 महिने गाणगापुरावर अतिवृष्टी होत होती. झालं काय, 3 महिन्यात सर्व शेतकऱ्यांची शेती नष्ट झाली, पीक सडून गेली, सगळी पिकं सडून गेली. परंतु झालं काय, त्या कापलेल्या फुटव्यांना खूप फुटवे फुटले
हजारो फुटवे फुटले आणि यथावकाश त्यांना कंस लागली. त्या शेतकऱ्याला एवढं धान्य झालं की त्याच्या शेतात ते मावेना. ना तो स्वामींकडे आला. स्वामी, हे धान्य काय करायचं? वेडायच म्हणले. तुला ज्यांनी मूर्खात काढलं, वेड्यात काढलं, त्यांच्या घरी एक एक पोतं टाकून दे म्हणे. त्याप्रमाणे सगळ्या गाणगापूर वासियांच्या घरात त्यानं ते धान्य पाठवून दिलं. जणू काही त्यांचा योगक्षेम स्वामी अशा पद्धतीत चमत्कारानं चालवत होते. मग लोकांना खात्री पटली, हे स्वामी नसून हे प्रत्यक्ष दत्त महाराज आहेत. एवढी किमया एका दृष्टिक्षेपात करतात ही साधी गोष्ट नाही. म्हणून त्यानं मनापासून ती शेती स्वामींचं नाव घेऊन केली. त्याला खूप फलश्रुती चांगली मिळाली आणि गेल्या 2 दशकामध्ये या परिस्थितीचा काय उकल झाली आपल्याला माहीत नाही. त्याच शेतीत तोच शेतकऱ्याचा वंशज दिंडोरीला आला. ही जागा मला स्वामी कार्याला द्यायची आहे म्हणे. ती जागा संस्थेनं विकत घेतली, 6 एकर जागा. आज त्या ठिकाणी गाणगापूरचं पीठ महाराष्ट्रातल्या, भारतातल्या सेवेकऱ्यांचं एक आशास्थान निर्माण झालेलं आहे. हे आपणा सर्वांना माहीत आहे. वेळोवेळी होणारे उपक्रम असतील, दर महिन्याच्या पौर्णिमेला होणारे गुरुचरित्र पारायण असतील, वाडीला होणारे कार्यक्रम असतील, पिठापूरला होणारे कार्यक्रम असतील, नामसप्ताह जे वर्षात 2दा होतात ते नामसप्ताह असतील, त्यात देशातून राज्यातून असंख्य भाविक त्या पीठांमध्ये आपली सेवा रुजू करत असतात. म्हणून आताही आपणाला आगामी 20 मे रोजी आपण कुठे जाणार आहोत ते आपणाला माहीत आहे. हिंदवी स्वराज्याचे सुपुत्र छत्रपती शिवाजीराजे यांच्या मातोश्रींचं जन्मगाव शिंदखेड राजा. आणि हा बऱ्याच वर्षाचा प्रवास काही वर्ष थांबला होता कोरोनामुळं. पण भारतातल्या, महाराष्ट्रातल्या साऱ्या माता भगिनी उत्सुक होत्या की एक महाराष्ट्रामध्ये भगिनींचा सत्संग मेळावा व्हावा. आपण सर्वांचे घेतो तो भाग वेगळा, पण या ठिकाणचं वेगळेपण जिजामातेच्या जीवनादर्शात लपलेला आहे. आणि हा जीवनादर्श महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींपर्यंत या निमित्तानं पोचवण्याला आपणाला एक नामी संधी प्राप्त झालेली आहे. म्हणून आगामी 20 तारखेला आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी बहुविध होणारे सकाळी 8 ते रात्री 8 12 तास उपक्रम आहे. तुम्हाला जेवढे पदरात पाडता येतील तेवढे पाडा. या साऱ्या उपक्रमांची पूर्ण माहिती त्या 12 तासामध्ये आलेल्या भाविकांना, आलेल्या सेवेकऱ्यांना, विदर्भात असा नवा भाग आहे, त्या नवीन भाविकांना सेवेकरी बनवण्यासाठी आपणाला ही नामी संधी भगिनींना मिळालेली आहे. त्या जिजाऊ मातेचं कोणत्या शब्दात गुणगान करावं असा मराठीत तरी एकही शब्द नाही. एवढं अवर्णनीय जिजामातेंचं हे कार्य, तो जीवनादर्श पुढील पिढ्यांच्या आचरणात यावा म्हणून आपण जाणार आहोत. खरं तर छत्रपती पोटात असताना त्यांनी काय केलं नाही? रामायण वाचलं, महाभारत वाचलं, गीता वाचली, तुमचं भागवत वाचलं, आणि हे सारे संस्कार अभिमन्यूप्रमाणे छत्रपती राजांवर झाले. आणि म्हणून असे महापुरुष या महाराष्ट्रामध्ये योगपुरुष म्हणून जन्म घेते झाले. एवढ्यावर काम थांबलं नाही. महाराजांचा 1674ला रायगडावर महाअभिषेक झाला, जनतेनं केला. आणि त्या महाअभिषेकासाठी खरं तर शिवाजी राजांना आधी 2 गुरु होते.
त्यात रामदास स्वामी असतील, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज असतील, दुमत नाही. परंतु प्रत्यक्ष दत्त महाराज त्यांना गुरु म्हणून लाभले आणि गाणगापूर ते रायगड अशी पायपीट करणारे नरसिंह सरस्वती स्वामी महाराज रायगडावर आले. त्या काळी सुमारे 2 लाख लोक छत्रपतींच्या राज्याभिषेकासाठी हजर होते. तमाम लोकांदेखत स्वामींनी तोंड भरून मातोश्रींचं कौतुक केलं. ही राजमाता, ही लोकमाता महाराष्ट्रात जर जन्माला आली नसती, आज इथे काय अवस्था झाली असती, हे ज्योतिषांनी सांगण्याचं प्रयोजन नाही. आणि मग तिथे महाराजांनी जिजाऊ मातोश्रींना सिंहासनावर बसवलं, तोंड भरून त्यांचं कौतुक केलं आणि त्यांना शुभाशीर्वाद दिले माता म्हणून. नंतर छत्रपती राजांना सिंहासनावर बसवलं, त्यांना एवढा मोठा आशीर्वाद दिला. जगात आज तागायत एवढा मोठा आशीर्वाद कुठल्याही महापुरुषाला, देवांनासुद्धा मिळाला नाही. एवढा मोठा आशीर्वाद नरसिंह सरस्वती आविष्कारात गाणगापूरहून महाराजांनी दिला. त्यांना आशीर्वाद दिल्यावर सांगितलं, शिवबा अनेक वर्ष उलटतील, शतकं उलटतील, युग उलटतील, पण तुला असा आशीर्वाद आहे की युगनयुग तुझं नाव कोणी विसरूच शकत नाही. एवढा मोठा आशीर्वाद शिवरायांना दत्त महाराजांनी दिला. याचा अर्थ आता इतिहासानं कसा लावायचा तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु आज छत्रपतींचं कार्य तसं बहरत चाललेलं आहे. हिंदवी स्वराज्य बहरत चाललेलं आहे आणि म्हणून आपण सर्वजण त्यांचे पाईक आहोत. हे कार्य जनमानसामध्ये, कॉन्व्हेंटमध्ये शिकणाऱ्या नव्या पिढ्यांमध्ये जिजाऊ मातोश्रींचे जीवनादर्श आपणाला नव्या पिढ्यांपर्यंत पोचवायचे आहेत. म्हणून आपण 20 तारखेला सिंदखेड राजा या ठिकाणी साऱ्या भगिनी येणार आहेत. ज्या भगिनी सिंदखेड राजाला येणार आहेत त्यांनी कृपया हात वरती करावे. हात अगदी थोडे वरती आलेले आहेत, म्हणजे तुम्हाला जिजा माता समजल्या नाही असं म्हणावं लागेल. आपण आपला स्फूर्तीनं, अगदी गर्वानं, अगदी अभिमानानं ज्यांनी भारतीय संस्कृती जिवंत ठेवली त्यांचा जीवनादर्श शोधण्यासाठी तर आपण गेलंच पाहिजे बिना निमंत्रणानं. आपणाला यासाठी ही राष्ट्रभक्ती आहे, देशभक्ती आहे. निमंत्रण देण्याचं प्रयोजन भगिनींना नसावं. आपण होऊन त्यांनी यावं हे कळकळीचं आवाहन. ज्यावेळी हे सिंदखेड राजाला का जायचं हा जर एक प्रश्न तुम्हाला कोणी भगिनींनी विचारला तर बऱ्याच वेळा ग्रामीण भागात कधीकधी महिला भांडण करतात, भांडण टोकाला जातं. पण आमच्या ग्रामीण भारतातल्या भगिनी ज्यावेळी कधीतरी भांडण करतात त्यावेळी पहिलं काय करतात, कंकण मागे घेतात. जशी कंकणं मागे जातात तशी तशी त्या देहामध्ये आदिमाया शक्ती, स्फूर्ती, शक्ती, ऊर्जा निर्माण होते, मग भांडण करतात. पण आमचं कळकळीचं सांगणं आहे ती ऊर्जा भांडणासाठी वापरू नका, स्वसंरक्षणासाठी आणि संस्कृतीसाठी वापरा, हे कळकळीचं आवाहन आहे. म्हणून कंकणं का घालायची, तुम्ही सप्तशती वाचता, त्यामध्ये भगवतीचे 11 अलंकार प्रसिद्ध आहेत आणि त्यातला कंकण नावाचा एक अलंकार आहे. हल्ली त्याला आम्ही 156 म्हणतो. आज पोलीस लोक सांगतात, अनेक लोक सांगतात, वृत्तपत्र सांगतात भगिनी सुरक्षित नाही. आम्ही सांगतो जिजाऊ मातेंचा आदर्श पाळा, तुम्ही 100% सुरक्षित राहाल. म्हणून आपणाला तिथे जायचं आहे. त्या 11 अलंकारामध्ये कंकण हा अलंकार 156 सारखा आहे. ज्या मुली, ज्या भगिनी कंकण घालतील काचेचं, कुणाची हिंमत नाही वरती मान करून बघण्याची, एवढं सामर्थ्य त्या कंकणात आहे. म्हणून तुम्ही साऱ्या भगिनींनी सर्वात आधी
जिजाऊ मातोश्रींचं महत्त्व समजून घ्या. ते भगिनींचं दैवत आहे, ती फार मोठी शक्ती आहे. आणि या शक्तीचा जीवनादर्श कॉन्व्हेंटमध्ये शिकणारी जी आजची नवी पिढी आहे त्यांना तुम्ही समजून सांगा, तर तुमचं संरक्षण. म्हणून कळकळीचं निवेदन आहे की आपण हे जे उपक्रम आहेत हे सामाजिक आहेत, राष्ट्रभक्तीकडे नेणारे आहेत, हे कृपया आपण विसरू नयेत. त्यानंतर आपण 31 जूनला वळणार आहोत नाशिक येथे गोदामाईच्या तीरावर, रामकुंडावर. येणारा पावसाळा, येणारा खरीप हंगाम, सुवृष्टी व्हावी, अतिवृष्टी अनावृष्टी होऊ नये, बळीराजा सुकावला पाहिजे, त्याच्या खरीप हंगामाला आशीर्वाद गंगामाईनं दिला पाहिजे, वरुणानं दिला पाहिजे. म्हणून पूर्व परंपरे प्रथेनुसार पिठले महाराजांपासून आपण गंगा गोदावरी उत्सव साजरा करतो. आजचं नाही, आज 80-90 वर्ष झालेली आहे. ज्येष्ठ शुद्ध 1 ते 10 या काळात गंगामाईचा आपण दशहरा नाशिक येथे करतो. सर्वांना नाशिकला येणं शक्य नसेल त्यांना आम्ही काल सांगितलं, त्र्यंबकेश्वरपासून म्हणजे उगमस्थानापासून तर काकीनाडा राजमहेंद्रीला गंगामाई 1500 मैलाचं अंतर कापत समुद्राला, पूर्व समुद्राला मिळते. आणि या गंगामाईच्या प्रवाहाच्या ऐलं पहिलं तिलावर अनेक गावं आहेत. अहिल्यानगरमध्ये कोपरगाव येतं. कोपरगावला त्याच दिवशी 31 तारखेला गोदामाईचं पूजन होईल. पैठणला त्याच दिवशी होईल, नांदेडला त्या दिवशी होईल, राजमहेंद्रीला त्या दिवशी होईल, आंध्र प्रदेशच्या काकीनाड्याला त्याच दिवशी होईल. तिथे आपले अनेक केंद्र आहेत. म्हणून एकाच वेळी आपण गंगामाईचा उत्सव एकाच दिवसात साजरा करताना आपणाला एक वेगळा आनंद होईल. कोपरगावला जे गोदामाईचं मंदिर आहे ते कोणी बांधलेलं आहे? इथे कोपरगावचं कोणी आलं असेल तर त्यांना विचारा. मागील शतकापूर्वी प्रत्यक्ष स्वामी महाराज काही काळ कोपरगावला होते. त्यावेळी पूल नव्हते. एका पोत्यावर बसून महाराज गोदामाई पास करून पलीकडच्या तीरावर उतरले. दिवस पावसाळ्याचे होते. सगळे लोक हा प्रकार बघत होते. त्या काळात गावकऱ्यांना गोळा केलं आणि स्वतः स्वामींनी गोदामाईचं मंदिर बांधलेलं आहे. तिथे त्यांची स्वाक्षरी आहे मोडी अक्षरात. हे मंदिर स्वामी महाराजांनी बांधलेलं आहे. हे कोपरगावकरांना माहीत नसेल तर माहिती करून घ्यावं. म्हणून तिथेही प्रति ज्येष्ठ शुद्ध 1 ते 10 या काळात गंगा गोदावरीचा उत्सव अजूनही सर्व सेवेकरी यथाशक्ती साजरा करतात. त्यामुळं तो भाग गोदामाईनं सुजलाम सुफलाम सर्वार्थानं केला होता. हे होत नाही तर आपण 27 जून ते 4 जुलै या काळात जाणार आहोत मथुरेला. भगवान श्रीकृष्णांच्या पदस्पर्शानं पावन झालेली पुण्यनगरी आणि त्या ठिकाणी भागवत वाचणं हे दुधात शर्करा अमृत सिद्धी योग आहे. म्हणून बरेचसे भाविक मथुरेला येणार आहेत. आता इथे बसलेले कोण कोण येतात मला माहीत नाही, परंतु त्यांनी हात वरती करावे. धन्यवाद. थोडेसेच हात वरती आलेत. म्हणजे तुम्हाला भागवत, भगवान श्रीकृष्ण याविषयी खूप माहिती द्यावी लागेल, तेव्हा ते आवड निर्माण होईल. आणि या भागवतात एवढं सामर्थ्य आहे, 100 गुरुचरित्र किंवा 1000 नवनाथ करूनही तुमच्या समस्या सुटत नसतील. त्यावर एकच इलाज, एकच मात्र आहे. जो कोणी वर्षात एकतरी भागवताचं पारायण करेल, जन्मजन्मांतरीचे शाप, ताप, दैन्य, दुःख, उपद्रव, संकट याचा नायनाट होईल. म्हणून आपण त्यासाठी पुनर्जन्म, पूर्वजन्म, प्रारब्ध, सुकृत, क्रियामान, ऋण, वैर, हत्या, शाप
अशी 72 ऋणं या भूतलावर मानव घेऊन आलेला आहे. आणि त्यातून ऋणमुक्त व्हायचं असेल तर भागवत वाचणं हाच एक पर्याय आहे. म्हणून आपण भागवत वाचायचं. भागवताविषयी खूप अज्ञान आहे. म्हणून सर्वसामान्य आम जनता ज्यांना मथुरेला येणं शक्य नाही त्यांनी त्या काळात घरी पारायण करायला हरकत नाही. 1-2 प्रति एकादशीला आपण छोटं भागवत 700 श्लोकी ते जरी आपण वाचून श्रवण केलं तरी त्यातून वर्षभरात सर्व प्रकारच्या बाधा दोष नष्ट करण्याचं सामर्थ्य केवळ भागवत ग्रंथात आहे. म्हणून जे लोक एकादशीला छोटं भागवत वाचतात त्यांनी हात वरती करावा. धन्यवाद. म्हणजे आज फार कमी लोक यातले जाणकार आलेले आहेत. उर्वरित लोक जे आहेत हात न वर करणारे ते त्यात अनभिज्ञ आहेत असं म्हणायला हरकत नाही. परंतु आपण या रस्त्यानं वाटचाल करा. तुम्हाला निश्चितपणे एक चांगला मार्ग दिसेल. तुम्हाला दुःखमुक्त ऋणमुक्त आणि चिंतामुक्त जीवन जगण्याला भागवत पुरेसं आहे. आणि भागवत लिहिताना अशीच एक घटना घडली. व्यासांचं खूप वय झालेलं होतं आणि त्यांना भूतलावर चिंता पडली की अखिल मानव जातीला कलियुगात मनशांती राहणार नाही. त्यांना चिंतामुक्त ऋणमुक्त करायचं असेल तर आपण मानव जातीसाठी काहीतरी करू. म्हणून त्यांच्या डोक्यात ही संकल्पना आली की आपण एक भागवत ग्रंथ लिहू आणि तो मानव जातीला प्रदान करू. परंतु माझं वय झालं आहे, हात थरथर कापतोय, हे करायचं कोणी, लिहायचं कोणी. म्हणून ते भगवान विष्णूंकडे आले आणि त्यांनी सांगितलं की भगवंता, मानव जातीला मनशांती लाभण्यासाठी माझी इच्छा आहे भागवत लिहिण्याची. मला तुझ्याकडून लिहिणारा माणूस पाहिजे, कारकून पाहिजे. देतो म्हणे. म्हणून बुद्धीचं दैवत असणाऱ्या गणपतीला बोलावलं आणि दोघांची सांगड घातली की गणपती, व्यास सांगतील तू लिहायचं काम करायचं. ठीक आहे म्हणे, मी लिहीन म्हणे, पण एक अटीवर. गणपतीनं एक अट घातली. हे लेखक लोक लहरी असतात, सुचलं तर सांगतात, तोपर्यंत मी त्यांच्या तोंडाकडे बघू का म्हणे. जो कोणी लेखक मला सातत्यानं सांगेन तरच मी भागवत लिहीन म्हणे. व्यासांनी सांगितलं ठीक आहे म्हणे, सातत्य ठेवतो म्हणे. म्हणून सुमुहूर्तावर ग्रंथलिखाण सुरू झालं. होता होता 3 दिवस उलटले. तो ग्रंथ खूप मोठा जाड होण्याची चिन्ह दिसायला लागली. म्हणून त्यांनी डोकं खाजवलं. कलियुगामध्ये खूप जाड ग्रंथ जर माणसांजवळ दिले ते वाचणारच नाही. ते जांभया देतील, आळस करतील, कंटाळा करतील, त्यांना उभं घेईन, ते वाचणार नाहीत. म्हणजे ग्रंथ तर छोटा पाहिजे आणि त्यात हास्याचे फवारे पाहिजे, विनोद पाहिजे, तर लोक मन लावून वाचतील. कारण मानाजीराव आपल्याजवळ फार वेळ थांबत नाही. आतासुद्धा अनेक जण चुळबुळ करतायत की घरी लवकर गेलंच पाहिजे, गाडी पकडलीच पाहिजे, स्वयंपाक केलाच पाहिजे, पोटात कावळे ओरडत आहेत, असं मानाजीराव आपणाला सातत्यानं स्मरण करून देतात. पण गणपतीची अट शिथिल करण्यासाठी व्यासांनी थोडंसं ब्रेक घेतला, म्हणजे थांबले. थांबल्याबरोबर त्यांनी डोळे बिळे ताणून व्यासांकडे बघितलं. का हो, आपला पहिल्या दिवशी करार काय झाला, तुम्ही आता का थांबलात? अरे गणपती, हा जो ग्रंथ आहे तो माझ्यासाठी किंवा गणपतीसाठी लिहित नाही. उभ्या पृथ्वीवर भूतलावर मानव जातीला मनशांती कलियुगात राहणार नाही. त्यांना मनशांती मिळावी म्हणून आपण हे लिहित आहोत. म्हणून काय झालं म्हणे. नाही म्हणे, मग आता मी तुझ्यावर एक कूट टाकतो, त्याचं उत्तर दे म्हणे. म्हणून गणपतीवर हास्याचे फवारे उडवण्यासाठी विनोद म्हणून महर्षींनी गणपतीवर एक कूट टाकलं. ते आमच्या भगिनींना कदाचित माहीत असेल, नसेल तर मराठी अस्मितेतून जाणून घ्यावं. त्यांनी एक कूट गणपतीवर टाकलं. बुद्धीच्या दैवता आलिकुल वहनाची वहन आणत होते,
शशीधर वहनाने ताडिले मार्ग पंथे, नदीपती रिपुजाचा तात भंगून गेला, रविसुत मही संगे फार दुःखित झाला. अर्थ समजला नाही. ज्या भगिनींना याचं उत्तर देता येत असेल त्यांनी हात वरती करावा. कुणी नाही. तुम्ही भगिनी खरं तर या मराठी अस्मितेच्या अभ्यासक आहात आणि कूट प्रश्न आपणाला आलेच पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. म्हणून प्रत्येक सेवा केंद्रामध्ये ज्ञानाच्या पानपोईमध्ये मराठी अस्मिता आहे. तिच्या पेजवर गणपतीवर टाकलेली कुठं त्यात सोडवलेली आहे. ती पानं चाळा. आली कुल वहनाची. आली म्हणजे भ्रमर, कुल म्हणजे कमळ आणि कमळाचं वहन म्हणजे पाणी. ते तळ्यात जन्माला येतं. एक भगिनी डोक्यावर घडा घेऊन मातीचा घरी पाणी आणत होते. आली कुल वहनाची वहन आणत होते. शशीधर वहनाने ताडिले मार्ग पंते. शशी, शशी म्हणजे चंद्र. ज्यांनी तो धारण केला तो शंकर. शंकर त्यांनी डोक्यावर गंगा चंद्र धारण केलेला आहे. त्याचं वहन म्हणजे नंदी. नंदी म्हणजे बैल. तो घडा भरून आणत असताना पाठमोर भागातून नंदी म्हणजे बैलानं तिला मारलं. पुढे काय झालं? नदीपती रिपू ज्याचा तात भंगून गेला. नदीपती रिपू. नदीचा पती म्हणजे समुद्र. समुद्राचा शत्रू म्हणजे अगस्ती. अगस्तीनं एका घोटात 7 समुद्र कोरडे केले होते. समुद्राचा शत्रू अगस्ती. त्यांचा जन्म त्या कुंभात झालेला होता, मडक्यात झालेला होता. ज्याचा कौरवांचा जन्म गांधारीनं मडक्यात दिला तसा अगस्तींचा जन्म त्या कुंभात झाला. म्हणून नदीपती रिपू ज्याचा तात भंगून गेला. ते कुंभ डोक्यावरून पडलं, ते फुटलं. पुढे काय झालं? नदीपती रिपू ज्याचा तात भंगून गेला, रविसुत मही संगे फार दुःखित झाला. रवी म्हणजे सूर्य. त्याचा पुत्र कर्ण. कर्ण म्हणजे कान. तो घट पडला, ती कानावर पडली, कान दुखावला. हे त्या 4 ओळींचं उत्तर गणपतीला सुटता सुटे. शेवटी गणपती खजील झाला. महर्षी सगळं करा, मी ग्रंथ लिहून द्यायला तयार आहे, पण माझ्यावर कूट टाकू नका म्हणे. ते कूट तुम्हीच सोडवा म्हणे. शेवटी ते कूट व्यासांना सोडवावं लागलं. म्हणून पूर्वी लग्न कार्यामध्ये आनंद हास्याच्या लहरी पडाव्यात म्हणून त्या नवरदेव नवरीला अडवायचे, नाव घ्यायला लावायचे. हल्ली नव्या पिढ्यांना कुठलीही कुठं प्रश्नात नाव घेता येत नाही, कारण तुम्ही त्यांना शिकवत नाही. शिकवलं तर ते आवडत नाही. परत एक कूट गणपतीवर महर्षींनी टाकलं. पुन्हा हास्याचे फवारे उडवले. कोणे एके वडी विचित्र पुतळा, जेवावया बैसला, जेवण जेविता अतिबळे, पात्रेची तो भक्षिला. त्याची जी वणिता वनात फिरता, सूर्याशी प्रार्थिती सदा, बोले विठ्ठल पदार्थ उमगा, क्षणमाशिता वायदा. 6 महिन्याचा वायदा दिला. गणपतीला कूट सुटेला. पुन्हा ते कूट महर्षींना सांगावं लागलं. महर्षींनी ते कूट सोडवताना कोणे एके वणी विचित्र पुतळा, जेवावया बैसला. तुम्ही त्याचा सरळ अर्थ वेगळा लावाल, परंतु तो भ्रमर कमळाचा स्वाद लुटण्यासाठी दिवसभर त्या कमळात बसून स्वाद लुटत होता. संध्याकाळ अस्तमान झाल्यावर कमळ त्या पाकळ्या मिटतात, म्हणून त्याचं तो भान विसरला आणि पाकळ्यांनी त्याला जणू खाऊन टाकलं. पातळीची तो भक्षिला. त्या पाकळ्यांनी त्याला अडकून ठेवलं. एरवी भ्रमर बांबूत राहतो, त्या बांबूला होल पाडतो, पण जिथे खातो, जिथे स्वाद लुटतो त्या पाकळ्यांना धक्का लावत नाही. त्याला भ्रमर म्हणतात, भुंगा म्हणतात. इकडे
रात्रभर वाट पाहून थकलेली भ्रमरपत्नी सूर्याला विनंती करते, हे सूर्यनारायणा तू लवकर उगव, माझा पती कमळात अडकलेला आहे, तू लवकर उगवला म्हणजे कमळ उमलेल आणि माझ्या पतीची सुटका होईल, हा त्याचा अर्थ आहे. हे खूप प्रश्न आहेत. म्हणून पूर्वी एकनाथ महाराज असतील, ज्ञानेश्वर भावंड असतील, तुकाराम महाराज असतील, अनेक संत मंडळी असतील, यांनी जनतेवर एवढे उपकार केलेले आहेत, हास्याच्या फवारांचे, ज्ञानाच्या पानपोईचे, की ज्याचं नाव ते. कृपया आपण ती पानं चाळा. इथे ज्ञानाची पानपोई भरलेली आहे आणि ती पानपोईची जर आपण पानं चाळले तर आपणाला कुठेही जायची गरज नाही. बरेच लोक आज अनभिज्ञ आलेले आहेत, म्हणून त्यांना ही ज्ञानाची पानपोई निश्चितपणे योग्य दिशेला वाटचाल करेल. त्यातला पहिला विभाग प्रश्न उत्तर प्रतिनिधी आपल्यात आलेले आहेत. त्यांनी त्वरित आपला परिचय देऊन आलेल्या भाविकांना चिंतामुक्त प्रश्नमुक्त करण्यासाठी ही आघाडी तयार आहे अस्तमानपर्यंत. अर्थात आपण आपले पेपर लेखी स्वरूपात द्या, तोंडी न बोलता, म्हणजे वेळ वाचेल. धन्यवाद. दुसरा विभाग मूल्य शिक्षण. गुरुजन प्रतिनिधी आलेले आहेत की घराघरात जर पुंडलिक तयार झाले, श्रावणबाळ तयार झाले, तर तुम्हाला वृद्धाश्रम मुक्त भारत दिसेल आणि तुमचं म्हातारपण वार्धक्य सुखात अबाधित जाईन. म्हणून या गुरुजनांचा उपयोग तुम्ही करून घ्या. तिसरा पुढचा विभाग विवाह मंडळ आलेला आहे. बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं इथे विवाह मंडळ तत्पर आहे. आणि राज्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आमचा एक सदस्य विवाह मंडळाचं काम करत आहे. आणि गावाचा विकास खऱ्या अर्थानं करायचा असेल, इथे जे अध्यात्म आपण तुम्ही करता ते फक्त 20% करता, उर्वरित 80% अध्यात्म सामाजिक बांधिलकी पत्करून, राष्ट्रीय बांधिलकी पत्करून करायचं आहे. म्हणून बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं आपणाला विवाह मंडळं उभी करायची आणि मुलामुलींची विवाह सामुदायिक करायची आहे. आजच्या मितीला एकवेळी मुलींचं लग्न करणं फार सोपं आहे, मुलांचं लग्न करणं फार अवघड आहे. त्यातही मिळाली सूनबाई चांगली तर ठीक, खट्याळ सूनबाई मिळाली, घराचं घरपण आणि देशाचं देशपण राहणार नाही. म्हणून हा एक फार मोठा चर्चित असणारा विषय. अनेक कुटुंब आज अनेक दुःखी आहेत, काहींना तर वृद्धाश्रमात पोचवलेलं आहे, काहींना. हा प्रश्न आम्हाला नवा नाही. म्हणून बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं मुलामुलींची विवाह साखरपुड्यात करावीत, हा संदेश आपण द्यायचा आहे. सोबत आत्महत्या पीडित कुटुंबियांच्या मुलामुलींची लग्न आम्हाला करायची आहे. देशाचं संरक्षण करता करता शहीद झालेल्या जवानांच्या मुलामुलींची लग्न आपल्याला करायची आहेत. सरकार करेल याची गॅरंटी नाही, तुम्ही कराल हे आम्हाला गॅरंटी आहे. सरकार 5च वर्ष असतं, परत ते बदलून जातं. तुम्हाला कायमस्वरूपी हे काम करावं लागणार आहे. म्हणून त्या दृष्टीनं हा एक सामाजिक बांधिलकीचा आणि माणुसकीच्या संस्कृतीचा हा कणा आहे. आणि हे आपण जनमानसामध्ये स्पष्टपणे, निर्भीडपणे, पारदर्शिकपणे आपणाला हे पोचवणं क्रमप्राप्त आहे. पुढचा विभाग इथे कृषी प्रतिनिधी आलेले आहेत. आगामी येणारा रब्बी हंगाम, पावसाळा, तो सुवृष्टीत व्हावा, त्याचं शेतकऱ्यांना महत्त्व सांगावं. कृषी भाग 1, 2, 3 मधून त्याआधी बियाण्याचं परीक्षण, माती परीक्षण हे करून घ्यावं, म्हणजे फसगत होणार नाही. शेतीवर अवलंबून असणारे 55 लघुउद्योग यात दिलेले आहेत. शेतकऱ्यांच्या मुलांना कोणी नोकरी मिळत नाही म्हणून छोकरी कोणी देत नाही. आज शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाचे प्रश्न प्रलंबित आहेत. आजही इथे काही शेतकऱ्यांची मुलं 40 वय झाली तरी लग्न होत नाही. ही बाब गंभीर आहे, ऐरणीवर आहे. म्हणून त्यासाठी हा सर्व खटाटोप सामाजिक बांधिलकीचा आहे.
पुढचा विभाग या ठिकाणी डॉक्टर लोक असाध्य आजाराचा दवा घेऊन आलेले आहेत. इथे आज सकाळपासून खूप रुग्ण कॅन्सरचे होते आणि डॉक्टर त्यासाठी तत्पर आहेत. कॅन्सर बरा करण्यासाठी काही उपाययोजना आहे. सप्तरंगी काढा आहे, सप्तरंगी मूळ आहे. बिना वेदना, बिना शस्त्रक्रिया, बिना केमो कॅन्सर बरा झालेला आहे, बरा होतो हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे. ज्यांना घशाचा कॅन्सर आहे त्यांना रानभिंडी मधात घासून प्राशन केल्यास 100% 3 आठवड्यात घशाचा कॅन्सर ती बरा करते. ज्यांना ब्लड कॅन्सर आहे त्यांनी हीच मुळी देशी गाईच्या गोमूत्रात प्राशन केल्यास ब्लड कॅन्सर 3 आठवड्यात बरा होतो. तर ज्यांच्या पोटात गाठी आहे कॅन्सरच्या, वेखंड गाईच्या गोमूत्रात घासून प्राशन केल्यास 3 आठवड्यात ते 4 आठवड्यात गाठी त्यांचं पाणी होतं, त्या गळून पडतं. बिना वेदना, बिना केमो, बिना शस्त्रक्रिया, फक्त एकच आहे, औषधं कडू तुरट आहे. ती तुम्हाला परवडतील तर घ्या, अन्यथा एका केमोचे 80,000 रुपये टाटामध्ये घेतात, ते तुम्हाला माहीत आहे. आणि एवढंही करून गॅरंटी शून्य. म्हणून ते आपण ठरवायचं आहे. आम्ही त्यावर अधिक बोलणार नाही. अधिक माहिती डॉक्टर आपणाशी संबोधित करतील. पाठोपाठ पुढचा विभाग इथे वास्तुतज्ञ आलेले आहेत. वास्तू कशी असावी की जेणेकरून तुम्ही डोकं टेकल्यावर तुम्हाला 4-5 तास झोप आली पाहिजे. अशाही काही वास्तू आहेत की रात्र रात्र झोप लागत नाही. अशाही काही वास्तू आहे की ज्या वास्तूत घड्याळं बंद आहेत, फुटकी भांडी आहेत, तुटलेल्या चपला आहेत, फाटलेले कपडे आहेत, किचनला काळा दगड कुठेतरी लावलेला आहे. इथे बसलेल्या भगिनींपैकी ज्यांच्या किचनला कडप्पा किंवा काळा दगड लावलेला आहे त्यांनी हातवरती करावा. भरपूर हातवरती आले. याचे निर्देश असे आहे की त्या घरात नेहमी दवाखाना चालू, आजारपण चालू, डोक्यावर कर्ज कमी होण्याऐवजी वाढत जातं, हे त्याची लक्षण आहे. घरी गेल्यावर तो दगड तोडफोड करू नका. आमचे प्रतिनिधी तुम्हाला सूचित करतील की पांढऱ्या रंगाचा ऑइल पेंट किंवा पिवळ्या रंगाचा ऑइल पेंट त्या दगडाला जर मारला, त्या मिनटात ती 7:30 तिथे संपली समजायची. एवढा सोपा उपाय घरचे घरी भगिनींनी करावा, असा संदेश तुम्ही सर्वांना सांगा. सांगण्यासारख्या खूप बाबी आहेत. पुढचा विभाग या ठिकाणी कायदेशीर सल्लागार म्हणून वकील आणि न्यायमूर्ती आलेले आहेत. त्यांनी त्वरित आपला परिचय देऊन इथे गरिबांना न्याय देण्याचं काम या विभागातून केलं जातं. म्हणून ज्यांना केंद्र निर्मिती, जागा, बक्षीसपत्र, खरेदीपत्र या संदर्भात ज्या त्रुटी अडचणी आहेत, आमच्या प्रतिनिधींशी तुम्ही संवाद साधा, नंतर पुढचं काम करा. त्या पुढचा विभाग या ठिकाणी प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देताना ज्यांना मथुरा येथे पारायणाला जायचं आहे त्यांनी त्यांची नावं नोंदणी या विभागाकडे करावी. आणि मथुरेला का जायचं हे आता आपण गणपतीचं उदाहरण देऊन सांगितलं. आता तुमची मनं निश्चितपणे तयार होतील की मथुरेला एकदा तरी आयुष्यात गेलं पाहिजे, त्या ठिकाणी पारायण केलं पाहिजे. हे जे ओझं आहे डोक्यावरचं ऋणांचं, ते निदान ते संपवलं पाहिजे, एवढं तर नक्की आपल्याला वाटेल, यात संशय नाही. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की या विभागातून आणि सोबत असणारे स्वयंरोजगार विभाग आहे, पर्यावरण प्रकृती विभाग आहे, माहिती तंत्रज्ञान आहे, याज्ञिकी प्रतिनिधी आहे, देश विदेश अभियान प्रतिनिधी आहे, दुर्ग अभियान प्रतिनिधी आहे. त्यांनी त्वरित आपला परिचय देऊन जनतेला उपकृत करावं, हे कळकळीचं आवाहन. आता शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी जिवंत नव्हे समृद्ध केलेला विभाग आहे. म्हणून त्या विभागाचा ओळख परिचय भगिनींना देणं क्रमप्राप्त आहे. आमच्या साऱ्या जगातल्या देशातल्या भगिनी प्रतिपौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करतात. एक वाटीभर शेऱ्याचा प्रसाद करून प्रतिपौर्णिमेला एका पाटावर 3 सुपाऱ्या मांडतात. गणपतीवरून कुलदेवता समोर 3 यंत्र ठेवतात. एक श्रीयंत्र, दुसरं रुद्रयंत्र, तिसरं कुबेर यंत्र.
आणि मराठी ही 5 अध्याय पोथी वाचून या श्रीयंत्रावर कमळ गड्ड्याची माळ अर्पण करतात. एवढी कमळं आपल्याजवळ नाहीत, रोज 108 किती वाहणार. म्हणून ही माळच कमळ म्हणून त्या श्रीयंत्रावर अर्पण करावी. मराठी 5 अध्यायाची पोथी वाचावी. तो वाटीभर प्रसाद सत्यनारायणाचा दाखवावा. तथापि ज्या भगिनी प्रति पौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करतात त्यांनी हात वरती करावेत. आता हात बरेच वरती आलेले आहेत, कारण हा लाभाचा विषय आहे, लक्ष्मीकारक आहे. परंतु ज्यांचे हात वरती नाहीत त्यांना कोण सांगेल? ती जिम्मेदारी तुमचीच आहे, तुम्हालाच सांगावं लागणार आहे. हा लक्ष्मी प्राप्तीचा सोपा उपाय घरचे घरी करण्याचा आहे. म्हणून आज आम जगातल्या भगिनी स्वतः सत्यनारायण करतात. त्यांना पुरोहिताची आवश्यकता तर नाहीच, परंतु एवढे पुरोहित मिळणार पण नाही. प्रत्येक घरात एवढे पुरोहित कुठून आणणार? म्हणून परिस्थितीनं रूप आपणाला या साऱ्या बाबींचा विचार या 18 विभागातून कृपया करावा. मी अधिक वेळ आपला घेणार नाही. केलेली सेवा स्वामींच्या चरणावर आपण सर्वजण रुजू करू. पुनश्च आपणाला या 3 उपक्रमांची माहिती दिलेली आहे. 20 मे शिंदखेड राजा, 31 मे नाशिक, 27 जून ते 4 जुलै मथुरा. हे उपक्रम आपल्या स्मरणात असू द्या आणि ज्यांना स्वखुशीनं यायचं आहे त्यांनी यावं. सक्ती नाही, आपला ऐच्छिक मुद्दा आहे. आणि ज्यांना एवढंही करून जर तिथे येणं शक्य नाही त्यांनी आपल्या घरी 7 दिवसाचा हा भागवत ग्रंथ वाचला तरी चालेल, आमचं ना नाही. असोच केलेली सेवा स्वामींच्या चरणावर रुजू करून पुनश्च एकदा आपणा सर्वांना शुभेच्छा धन्यवाद देऊन हात जोडून आपण प्रार्थना करू. प्रार्थनेनंतर सर्वप्रथम भगिनी मौनानं नंबर 1च्या गेटनं केवळ समाधी आणि औदुंबराला वळसा घालून दरबारात उभ्यानं स्वामींचं दर्शन घेतील, जागेवर बसतील. पाठोपाठ नंबर 2च्या गेटनं पुरुष प्रतिनिधी त्याप्रमाणे मौनानं आचरण करतील. जे विकलांग आहेत त्यांनी थोडा वेळ शांतपणे गर्दीत न येता जागेवर बसावं. लहान मुलांना आपण सांभाळावं आणि काही क्षण आपण कृपया मौन पाळावं. मौनम सर्वार्थ साधनं. जे लोक जास्त वेळ मौन पाळतात त्यांचं जीवन निरोगी राहतं. मग आता अर्थ कसा लावायचा तो आपण बघा. सगळ्या भगिनींनी रोज 1 तास जर मौन पाळलं, सारे दवाखाने बंद होते, दवाखान्यात जायचं काम. म्हणून मौनम सर्वार्थ साधनं. मौन पाळण्याची आपण सवय लावावी एवढंच कळकळीचं स्वामी चरणावर सांगून पुनश्च अंतःकरणपूर्वक आपणाला धन्यवाद देतो. या ठिकाणी थांबतो. श्री स्वामी समर्थ.